काळाची गरज ओळखून डिजिटल मीडिया मार्केटिंग विषयावर मार्गदर्शन करणारी, कामात झोकून देण्याची वृत्ती, बदलापूर स्थित डिजिटल मीडिया मार्केटिंग क्वीन प्राजक्ता खेडेकर यांना मी स्टेजवर विनंती करते. थोडक्यात सांगायची ओळख म्हणजे मी तुमच्यासाठी एक गुगल दीदी आहे. माझं नाव प्राजक्ता खेडेकर आहे, पण मी सगळ्यांकडे फेमस याच्यासाठी गुगल दीदी. तुम्ही माझ्याकडे एक नंबर मागा की सो अँड सो मला प्राजक्ता लाडू हवेत, मी तुम्हाला 4 नंबर देईन. तुम्ही तुमचा एरिया सांगा डोंबिवलीमध्ये, मी डोंबिवलीचे 4 लोक तुम्हाला सांगेन. म्हणून माझं नाव आपसूक पडलं गेले. मीटिंगमध्ये हे मी स्वतः ठरवलेलं नाही. म्हणून आपण एखादं नाव पडतं, शाळेमध्ये टोपण नाव पडायचे, आम्ही खूप बडबडी होती, गोंडस बाळ होती, पण माझं नाव गोंडस. आता मीडियामध्ये जेव्हा मार्केटिंग करायला लागली, जेव्हा मी 2017 पासून मीडिया जॉईन केली, आता जवळपास 10 वर्ष मला झालेत या डिजिटल मार्केटिंगमध्ये. छोट्या बिझनेस म्हणजे घरातनं ज्या महिला चपात्या करत होत्या, लाडू करत होत्या, आज त्यांची फॅक्टरी आहे. त्यामुळे माझ्यासाठी हे सक्सेस आहे. लॉकडाऊनमध्ये माझ्याकडे दिवाळीचं सगळं सामान यायचं. आमचं हॉटेल होतं. भाऊ म्हणत हे काय दिवाळी सगळं फराळ आलेलं आहे, दीदी काय घेऊन ठेवले सगळं, आणि त्यांच्यावर मार्केटिंग कसं करायचं, त्यांना तुम्ही ब्रँडिंग कसं द्या, स्टिकर कसं लावा, त्याचं पॅकिंग कसं असलं पाहिजे. इव्हन टेस्ट सांगून मी त्यांना सांगायचे, याच्यात गुळ आहे, याच्यात साखर टाकलेली आहे, याच्यात हे बरं. हे जर तुम्ही मला बनवायला आलं तर मी बनवू नाही शकत. याची रेसिपी मला विचारली, मी सांगू नाही शकणार, पण मी विकू मात्र शकेल. त्यामुळे जो दिखताय वही विकताय, ही माझी टॅगलाईन आहे. जोपर्यंत तुम्ही समोरच्याला तुमचं प्रोडक्ट काय आहे हे दाखवणार नाही आणि प्रेझेंट करणार नाही, तोपर्यंत ते विकलंही नाही जाणार. म्हणतात ना, बोलणाऱ्याची माती पण विकली जाते. मी शेणाच्या गौऱ्याही विकल्यात लॉकडाऊनमध्ये. कारण की आपलं जे प्रोडक्ट आपल्याकडे, ज्या महिला माझ्याकडे बऱ्याच, मी महिलांचा विशेष करून नाव घेते, 2च पुरुष, पण यांचं पण मार्केटिंग केलेलं आहे. हे पण माझे 2 क्लायंट आहेत बिझनेससाठीचे. असे बरेच लोक येतात की आम्ही फेसबुकला ऍड टाकली, इन्स्टाला ऍड टाकली, आमची वेबसाईट आहे, आमचं सोशल मीडियावर अकाउंट आहे, पण मॅडम बिझनेस होत नाही. पण तुम्ही किती ऍक्टिव्ह आहात त्याच्यावर? तुम्ही रोज एक पोस्ट टाकता का? फेसबुकला एखादी पोस्ट पडते, त्या टायमिंग काय असतो? मग तुम्ही एखाद्या व्यक्तीला मी विचारलं, बाई तुम्ही चपात्या करता, तुम्ही नाही म्हणजे सगळे डबे वगैरे दिले ना, 2 वाजता सगळे जेवायला गेले की 3 ते 5 आपली झोपायची वेळ असते, तेव्हा मी पोस्ट टाकते. आता तुम्ही 3 ते 5 झोपता, म्हणजे दुसरे पण झोपत असतीलच ना त्या टायमिंगला. जो डबा घेणार आहे तो सकाळी 7 ते 9 मध्ये शोधणार आहे, किंवा ट्रेनमध्ये जाणारा ग्रुप आहे तो सकाळी 7 ते 9 मध्ये बघणार आहे. त्यामुळे फेसबुक जसं आपलं अन्न पाणी वस्त्र, तसं चौथं आपलं झालंय मोबाईल. आणि त्या मोबाईलमध्ये आता फेसबुक नंतर काय आलंय, इंस्टाग्राम, आणि मग युट्यूब तर आहेच. युट्यूबवर तुम्ही छोटे मोठे व्हिडिओज टाकणं फार जरुरी आहे, आणि ते साधारण 1 मिनिट ते 2 मिनिटापर्यंत, आणि शॉर्ट्स व्हिडिओ, त्याच्यावर पण तुमचा टायमिंग आहे. आणि तुम्हाला डेली एक अपलोड करायला पाहिजे. तुमची जी पोस्ट आहे, नॉट नेसेसरी ते तुमचं चॅनलच असलं पाहिजे, की नॉट नेसेसरी तुम्हाला युट्यूबवरून पैसे मिळायला पाहिजेत. म्हणून नेसेसरी असं आहे की तुमचा व्हिडिओ हा किती लोकांपर्यंत पोहोचतो, तुमचा रीच जाणं फार महत्वाचं आहे. मी आज फेसबुकला पोस्ट टाकली, चला आज मला 50 तरी कॉल येतील, अजिबात नाही. तुम्ही 3 महिने सतत तुमचा बिझनेस लोकांना, जसं आपण म्हणतो ना 1000 दिवस, आपला कुठलाही बिझनेस हा 1000 दिवस जर आपण हे करतो, टिकवला की म्हणजे आपण पुढे जातो. तसंच कुठलीही पोस्ट तुमची रोज पडली पाहिजे. ठीक आहे, तुम्हाला रोज नाही, आठवड्यात 3 वेळा कोणतेही वार ठरवा, तुम्ही ठरवा की मला ह्या टाइमला सकाळी 7 ते 9, संध्याकाळी 7 ते 9 ह्या वेळेत तुमची पोस्ट पडलीच पाहिजे. फेसबुक असो, इंस्टाग्राम असो, रील्सच्या माध्यमातून टाकून मला रील्स देत नाही, व्हिडिओ घ्या, फोटो घ्या, फोटोवर तुम्ही काहीतरी कॅप्चर टाका, पण त्याचे हॅशटॅग वापरणं जरुरी आहे. तुमचं ब्रँडचं नाव असलं पाहिजे त्याच्यावर, तुमचा मोबाईल नंबर असला पाहिजे. काही जण काय करतात, लाडूचा पोस्ट घेतला, व्हिडिओ टाकला, दिला पाठवून, अरे पण ते लाडू कुठे आहेत? मग लोक विचारतात लाडू कुठे मिळतील? पण लाडू कोणता? ते बोरिवलीमध्ये, ऑर्डर येते कर्जतमध्ये, पण तिला पाठवायचंय पुण्याला. मग ते देणार कुठून ऑर्डर तुम्हाला? त्यावेळी तुमचा बिझनेस कुठे आहे, तुम्ही ऑनलाईन सगळीकडे पाठवताय, त्याच्यावर तुम्ही कुरिअर चार्जेस मेन्शन करा. काही आजी असतात, आता घरगुती आपण करतो, तर त्यांचं वय झालेलं असतं, घरात ते रिटायर झाले, त्यांना बनवता नाही, त्यानंतर मी कुरिअरचे चार्जेस नाही देणार. त्यावर तुम्हाला मेन्शन करणं जरुरी आहे की शिपिंग चार्जेस, कुरिअर चार्जेस. सगळाच क्राऊड हा आपला शिकलेला आहे, आपल्याकडे असं नाहीये. फेसबुकवर हल्ली सगळे आहे टाइमपास म्हणून बसणारे, पण त्यांनाही आपलं प्रोडक्ट काय आहे, समोरच्याकडे तुमचं प्रोडक्ट जाताना तुमचं नाव, तुमचं टॅगलाईन, जसं हॅशटॅग टाकणं जरुरी आहे, तुमचा नंबर, ज्या हॅशटॅग सो अँड सो लाडू, त्या हॅशटॅग आपण एक टिमिया कोलेचं आपलं हे घेऊया, टिमियास ब्रँड घेऊया. हॅशटॅग टाकल्यावर तुम्हाला कुठेही ते ब्रँड दिसतं. जेव्हा हॅशटॅग वापरून टिमिया टाकाल ना, त्या 100 किंवा 1000 पोस्ट होतील, त्या हॅशटॅगमध्ये तुमची पोस्ट समोरच्याला समोर दिसेल, लगेच तुमचं प्रोडक्ट दिसलं जातं. गुगल रँकिंग पण फार महत्वाचं आहे हल्ली, की गुगलवर तुमचं आता टूर अँड ट्रॅव्हल अँड टुरिझमचा बिझनेस आहे, तो तुम्ही करताय कुठे? आपला तर सगळीकडे बिझनेस आहे, क्लायंट येणार कुठूनही येऊ शकतो इंडियातनं. मी ज्यांचं मार्केटिंग करते, 2-3 SS ट्रॅव्हल्स डोंबिवलीचेच आहेत, त्यांना क्लायंट केरलावरून होता आणि त्यांना म्हणजे दुबई टूर करायचे. त्यामुळे क्लायंट येणारा हा तुमच्या जगभरातनं कुठून पण येणार आहे.
त्यामुळे हॅशटॅग वापरून तुमचं लोकेशन टाकणं, त्यावर तुमचं लँडिंग पेज असणं, तुमची वेबसाईट असेल त्याच्यावरती अपडेट करणं फार महत्त्वाचं आहे. तुमची ऍक्टिव्ह नसेल वेबसाईट तर प्लीज टाकू नका, याने तुमचं रँकिंग खराब होतं. तुम्ही गुगलवर जेव्हा रँकिंग करता, गुगल पोस्ट, फेसबुकला टाकता, इन्स्टा टाकता, हॅशटॅग किंवा आपण काही काही वेळेस वेबसाईट देतो आणि सोडून देतो, जाऊ दे नुसती लोकांना दिसली पाहिजे. टाकू नका. आपण फॉल्टमध्ये दिसतो, जेन्युइन दिसत नाही. जेन्युइन जेव्हा आपलं प्रोडक्ट जातं जेव्हा छोटे असतात ना आपले बिझनेस, तेव्हा वेबसाईटच्या भानगडीत नका पडू. सॉरी जर वेबसाईट करणारे असतील तर मी स्वतः पण करते वेबसाईट, पण छोटे बिझनेस जे आपले असतात तेव्हा वेबसाईटची गरज नाही. त्या तुमचा कॅटलॉग महत्त्वाचं आहे तुमच्यासाठी. कॅटलॉग, प्राइस पाहिजे, तुमचं लोकेशन त्याच्यावर पाहिजे आणि टायमिंग हवं पाहिजे की तुम्ही ह्या वेळेत अवेलेबल. तर रात्री 10 वाजता फोन करता मला उद्या लाडू पाहिजे, 10 ते 6 मध्ये तुम्हाला लाडू मिळतील. एवढं तुम्ही टाकून द्या, समोर तुमच्याकडे घ्यायला येईल. एखादे तुम्ही प्रोडक्ट करताय, एखादी आर्ट करताय, त्याच्यासाठी तुम्ही इंस्टाग्रामवर डेली पोस्ट टाका, त्याचे रील्स बनवा. पण असं नाही की तुम्ही दिवसभर रील बनवा तुमचा बिझनेस नाही. एक ठरवून ठेवा की ह्या टाइमला बनवून ठेवायचे, 7 ते 9 तुम्ही ती पोस्ट करायची आणि त्यावेळेस ती अपलोड करायची. मी फेसबुकला टाकले, मी इन्स्टाला टाकले, मी युट्यूबला टाकले. प्राजक्ता मॅडम मला उद्या फोन, तुम्ही सगळीकडे बोललात, मी रोज टाकले, पण मला एकही क्लायंट आला. क्लायंटला चॉईस आहे, 5 बोटं सारखी नाही आहेत आपली. त्यामुळे कोणाला लाडू डिंकाचे आवडतील, कोणाला मेथीचे आवडतील, कोणाला त्याच्यामध्ये गुळ हवा आहे, कोणाला त्याच्यामध्ये साखर हवी. ज्याची त्याची चॉईस. जसं तिळाचे लाडू 2 व्हरायटी मिळतात, एक कडक मिळतात आणि एक मऊ मिळतात. कडक मला आवडेल सगळ्यांना खायला, आपण मऊ खाऊ का नको ते पण एज क्रायटेरिया. त्यामुळे प्रत्येकाच्या एजनुसार, त्यांच्या आपल्या कॅपॅसिटीनुसार आपल्याला आपले प्रोडक्ट हे करायचे. आपल्याला आवडले म्हणून आपण प्रोडक्ट करतो नाही, समोरच्याला काय आवडेल ह्याच्यानुसार आपण बघ ना. म्हणजे माझ्या माहेरी मला अनुभव आहे, आई चिवडा लाडू चकली करायची आणि तुकडे तुकडे आमच्यासाठी लाडूचे मनुके काजून निघाले की ते आमच्यासाठी. पण चांगली गोल चकली कोण पाहुणे आले की त्यांच्यासाठी असते. चिवडा पण एकदम व्यवस्थित असायचे, तुटलेला विटलेला नको, चुरा नको, तो आपल्याला. म्हणजे तसं आहे आपली वर्गीकरण. म्हणजे मी आपल्या आजीकडनं आणि आईकडनं आपण घरातनं शिकत आलोय की जे चांगलं वर्गीकरण केलेले आणि सॉर्ट केलेले आहेत त्या गोष्टी आपण सगळ्यांना चांगल्या देतो समोर. तशाच चांगल्या पोस्ट द्या. तुम्हाला आज वेळ नाही मिळाला काहीही टाकू नका फेसबुकवर, आणि ते तुमचं बिझनेस अकाउंट राहू दे. आपण काय करतो, आज पाहुणे आले, दिवाळी दसरा, चला फोटो टाका, त्याचे पण व्हिडिओ, आपले वेडे वागडे पण व्हिडिओ, आणि क्लायंटला पाठवून देतो लिंक. आता क्लायंट विचार करतोय ह्यांच्याकडे दिवाळी दसरा चालू आहे, आता हे लाडू मला देतील, हे मला दिवाळी फराळ देतील की यांच्या फॅमिलीच्या असं होतं. कारण बऱ्याचदा तुम्ही विचार करा, तुम्ही जेव्हा पोस्ट केला तुमचं बिझनेसचं अकाउंट वेगळंच राहू, पर्सनल अकाउंट वेगळंच राहू दे. तुम्ही माझं अकाउंट बघा, माझ्या अकाउंटात तुम्हाला सगळं दिसेल. मी टूरवर आज राजस्थानला दिसेल, मी केरला दिसेल, कारण की मी त्या टूरचं मॅनेजमेंट करते. प्लस मला तुम्हाला दिसेल मी आज सेलिब्रिटींबरोबर आहे, तेव्हा मी सेलिब्रिटींचं मॅनेजमेंट करते. लगेच मी दुसऱ्या दिवशी तुम्हाला दिसेल मी एक्झिबिशनला कुठेतरी गेली आहे, मग B2B एक्झिबिशन किंवा लोकल एक्झिबिशन. कारण माझं काम आहे मार्केटिंगचं, डिजिटल मार्केटिंग. मला हा अनुभव आलाय. मी एका सेशनमध्ये असं सांगितलं होतं की पुण्याला असतं ना की माझं मल्टिपल, त्यांनी मला माझे सगळे स्क्रीनशॉट करून पाठवले. मॅडम तुम्ही मला सांगितलं होतं की तुमचं वेगळं पाहिजे, तुमचं यात पर्सनल पण वेगळेपण आहे. म्हटलं पर्सनल कुठलं, पण हे टूर. म्हटलं हा टूर माझा नाही आहे, हे ज्यांची टूर आहे त्यांचं हे प्रमोशन आहे, एक्झिबिशन ज्यांचं आहे त्यांचं हे प्रमोशन आहे. त्यामुळे माझा मल्टिपल बिझनेस नाही आहे. माझं काम आहे सोशल मीडिया मार्केटिंग, डिजिटल मार्केटिंग. तुमचा घरातला बिझनेस लोकांपर्यंत, बाहेरपर्यंत, वर्ल्ड वाईड डिजिटलपर्यंत जाणं हे फार काम असतं. माझ्याकडे कॅनेडियन एक आहेत, मला कॅनेडियन भाषा येत नाही, नॉर्मल मला इंग्लिशही धड येत नाही, पण त्यांचं मी प्रमोशन केलं. ती एक तुम्हाला लॉकडाऊनमध्ये